नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, सेमिस्टर क्रमांक फर्स्ट, प्रकरण क्रमांक 3, भारतीय ग्राहक संरक्षण कायदा. मागील लेक्चरमध्ये आपण भारतीय संरक्षण कायद्याची प्रास्ताविक, त्यानंतर भारतीय संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी बघितलेली होती. त्यानंतर पुढील भाग आपला आहे ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता. 26 डिसेंबर 1986 मध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायद्यावर सही करून हा कायदा 1986 पासून भारतामध्ये अंमलात आणला. आता हा जो कायदा आहे, या कायद्याची भारतामध्ये ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीनं काय आवश्यकता होती ते आपण बघणार आहोत. पहिला आहे ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण. बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची खरेदी ग्राहकांकडून होत असते. या वस्तू खरेदी करताना ग्राहकांना काही हक्क प्राप्त झालेले असतात. उदाहरणार्थ, माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवडीचा हक्क, आरोग्यास अपायकारक असणाऱ्या वस्तूंपासून संरक्षण प्राप्त करण्याचा हक्क, तक्रार दाखल करण्याचा हक्क. या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा महत्त्वाचा आहे. म्हणजे ग्राहक संरक्षणाअंतर्गत किंवा बाजारपेठेमध्ये जेव्हा उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि सेवांची खरेदी ग्राहकांकडून होत असते. जगातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. त्यामुळे आपल्याला वस्तू खरेदी करत असताना काही हक्क हे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत किंवा यापूर्वी जे कायदे होते त्यांनी दिलेले आहेत. यानुसार माहिती मिळवण्याचा हक्क. एखादी वस्तू किंवा सेवा आपण खरेदी करत असताना त्या वस्तूच्या संदर्भातील जी काही माहिती आहे, यामध्ये वस्तूचा उत्पादक कोण आहे, मार्केटिंग कोणी केलेलं आहे, वस्तूची उत्पादन तिथी, त्यानंतर उत्पादन तिथी संपण्याची तारीख, त्यानंतर वस्तूमध्ये कोणते घटक आहेत, वस्तूचं वजन, या संदर्भातील माहिती मिळवण्याचा हक्क ग्राहकांना आहे. त्याचबरोबर वस्तू निवडीचा हक्क. त्याला जे आवश्यक जी वस्तू जी आहे त्यातून त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूची निवड करण्याचा हक्क आहे. आरोग्यास अपायकारक असणाऱ्या वस्तूंपासून संरक्षण. अशा काही वस्तू असतात की ज्याच्यापासून आरोग्याला धोका निर्माण होतो, अशा वस्तूंपासून संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा हक्क. ग्राहक जे आहेत हे तक्रार दाखल करू शकतात. वस्तूच्या संदर्भात जर त्याची काही फसवणूक जर झाली तर त्या संदर्भातील तक्रार दाखल करण्याचा हक्क. असे विभिन्न प्रकारचे हक्क जे आहेत, या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी आवश्यकता आहे अनुचित व्यापारी व्यवहार. बाजारपेठेत बऱ्याच वेळेस विक्रेत्यांकडून अनुचित व्यवहार केला जातो. उदाहरणार्थ, कमी प्रतीचा माल. अनुचित व्यापार पद्धती याचा अर्थ की व्यापार करत असताना जे घटक ग्राहकांच्या हिताला बाधा निर्माण करणारे असतात, कंपनीच्या हिताला किंवा देशाच्या हिताला बाधा निर्माण करणारे असतात, स्पर्धकांच्या हिताला बाधा निर्माण करणारे असतात, त्याला आपण अनुचित व्यापार असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ, कमी प्रतीचा माल. यामध्ये वस्तू जी आहे या वस्तूच्या पॅकेटवरती त्या मालाची गुणवत्ता, वजन या संदर्भात माहिती दिलेली असते. यामध्ये वस्तूचा जो दर्जा जो आहे हा कमी प्रतीचा असणं आणि दर्जा जाहिरातीमध्ये किंवा पॅकेटवरती सांगत असताना चांगल्या प्रतीचा असल्याचं सांगणं. त्याचबरोबर सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत असं दर्शवणं, की वस्तू खरेदी केल्यानंतर, जसं की जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, या वस्तू खरेदी केल्यानंतर
विक्रेतर सेवा द्याव्या लागतात किंवा अवजड वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या कंपनीची असते. अशा ज्या काही सेवा आहेत, या सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत असं दर्शवणं, वापरलेला माल पुन्हा बांधणी करून विकणं. जो माल वापरलेला आहे किंवा जो माल खराब झाला होता तो परत आलेला आहे, त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून तो माल पुन्हा विकणं. जुना माल नवीन असल्याचं दर्शवणं. जो काही जुना माल आहे तो नवीन असल्याचं दर्शवणं. डब्यासह मालाचं वजन करणं. जो काही डबा आहे, या डब्याचा वापर करून मालाचं वजन या ठिकाणी केलं जातं आणि आपल्याला जो काही वस्तू घ्यायची आहे किंवा ते जे वजन आहे ते वरील जे काही आवरण आहे ते सोडून वजन गृहीत धरलं जातं. वजन मापामध्ये फसवणूक करणं. साधारणपणे जे काही वजन माप आहे याच्यामध्ये काहीतरी फसवणूक केली जाते की साधारणपणे 1000 ग्रॅमला आपण 1 किलो असं प्रमाण वापरलं जातं. मग त्यामध्ये एक 10-20 ग्रॅम वजन लपवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. हे सगळं थांबवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा जो आहे हा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा दिसून येतो. त्यानंतर तिसरी आवश्यकता आहे निकृष्ट प्रकारचा माल. बाजारपेठेमध्ये माल खरेदी करताना विक्रेते ग्राहकांना मालाच्या दर्जाबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात. मालाच्या दर्जाबाबत योग्य माहिती न मिळाल्यामुळे ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा माल खरेदी करावा लागतो. उदाहरणार्थ, हलक्या लाकडापासून बनवलेलं फर्निचर, रंग जाणारे कापड, दुरुस्त न होण्याच्या चायनीज वस्तू. जो काही निकृष्ट प्रकारचा माल आहे हा बाजारपेठेमध्ये हा माल खरेदी करताना विक्रेते ग्राहकांच्या मालाच्या दर्जाबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात. जर ग्राहकाने विचारलं वस्तू संदर्भातील माहिती, तर ती वस्तूची माहिती देण्यापेक्षा माझ्या जबाबदारीवरती किंवा माझ्या हमीवरती घेऊन जा असं त्या ठिकाणी आश्वासन त्याला दिलं जातं. मालाच्या दर्जाबाबत योग्य माहिती ग्राहकांना मिळत नाही. हलक्या वस्तू या ठिकाणी तयार केल्या जातात. जसं भारतामध्ये ज्या चायनीज वस्तू विकल्या जातात याला कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी नसते. विक्रेत्याकडे गेल्यानंतर आपल्याला जर कमी किमतीमधली वस्तू पाहिजे असेल तर तो चायनीज वस्तू दाखवतो आणि मोठ्या दिमाखात तो सांगत असतो की याला कुठली गॅरंटी वॉरंटी नाही. तरी भारतातील वेडे ग्राहक त्या वस्तू खरेदी करतात. म्हणजे निकृष्ट प्रकारचा माल समोरचा विक्रेता आपल्याला सांगतोय की याला कुठली गॅरंटी नाही, तुम्ही आता नेली आणि थोड्या वेळात जरी खराब झाली, इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीमध्ये मी सांगतोय, तरी ती तुम्हाला दुरुस्त सुद्धा करून मिळणार नाही. म्हणजे एवढा निकृष्ट प्रतीचा माल भारतामध्ये विकला जात असून देखील भारतीय ग्राहक मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा शब्द काढण्यास तयार नाही. चायनीज वस्तूच नाही तर देखील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, यांना कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते, वॉरंटी नसते किंवा या वस्तू रिपेअर देखील होत नाही. विशेषतः ट्यूब आणि लाईट जे घरामध्ये आपण वापरतो किंवा लाईटच्या माळा ज्या आपण वापरतो, या वस्तूंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची प्रकरणं समोर येताना दिसतात. किंवा ज्या वस्तूला वॉरंटी गॅरंटी मिळते तेव्हा विक्रेतर सेवा देताना पुन्हा ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा निकृष्ट प्रतीच्या मालाविरुद्ध काहीतरी दाद मागण्यासाठी या हेतूनं ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर चौथी आवश्यकता फसवणुकीपासून संरक्षण. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. बरेच उत्पादक चांगल्या कंपनीच्या मालासाठी बनावट माल तयार करून त्याची विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. बँकिंग क्षेत्रात वेगवेगळे अनावश्यक चार्जेस लावले जातात. पर्यटन क्षेत्रामध्ये कबूल केल्याप्रमाणे सेवा न पुरवणे. उदाहरणार्थ,
5 स्टार हॉटेलचे दर लावून साध्या हॉटेलमध्ये प्रवासी आहेत त्यांना घेऊन जाणं, या प्रकारे ग्राहकाची फसवणूक होत आहे. या विरोधात तक्रार करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा गरजेचा आहे. भारतामध्ये ग्राहकांची फसवणूक करणे ही बाब आजही जर बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकांना बनावट माल देणं, हलक्या प्रतीचा माल देणं किंवा बँकिंग क्षेत्राच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच वेळेस ग्राहकांची फसवणूक होताना आपल्याला दिसून येते की ज्यावेळेस ग्राहकांना पैसे काढायचे असतात ATM मधून, तेव्हा ATM मध्ये पैसेच उपलब्ध नसणे किंवा काही वेळेस ATM मधून पैसे काढायला गेल्यानंतर ग्राहकाच्या अकाउंटमधून पैसे कट होतात, परंतु मशीन हँग झालं असं कारण सांगून ते पैसे ग्राहकांना मिळत नाही आणि ते पैसे अकाउंटवर येण्यासाठी पुन्हा त्याच ग्राहकाला बँकेमध्ये जावं लागतं, ते तक्रार दाखल करावी लागते. नंतर बँक 8 दिवसांनी शहानिशा करून ते पैसे त्याला परत पाठवते. म्हणजे आपलेच पैसे असून अशा प्रकारची जी डोकेदुखी जी आहे ही ग्राहकांना या माध्यमातून बघायला मिळते. किंवा जे पर्यटन सेवा पुरवणारे जे एजंट आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत, या पर्यटनाला ग्राहकांना घेऊन जात असतात. जाण्यापूर्वी आपण 5 स्टार हॉटेलमध्ये थांबणार आहोत, चांगल्या ठिकाणी थांबणार आहोत असं दर्शवलं जातं. प्रत्यक्ष मात्र जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा एक एक समस्या ग्राहकांच्या समोर यायला सुरुवात होते की 5 स्टार हॉटेलचं नाव सांगायचं आणि साध्या हॉटेलमध्ये नेऊन ग्राहकांना ठेवायचं. अशा प्रकारची जी काही ग्राहकांची जी होणारी जी फसवणूक आहे, ही फसवणूक थांबली जावी यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता आहे. 5वी आवश्यकता आहे फसव्या जाहिरातीचे तंत्र. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये वस्तू व सेवांची विक्री वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फसव्या जाहिरात तंत्राचा वापर केला जातो. वर्तमानपत्रे, मासिके, TV, इंटरनेटचा वापर करून जाहिरात केली जाते. एकच जाहिरात सतत पाहिल्यामुळे ग्राहक वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त होतो, परंतु जाहिरातीप्रमाणे वस्तू व सेवांचा दर्जा मिळत नाही. सेलच्या नावाखाली अगोदरच वस्तूंच्या किमती वाढवून त्या कमी केलेल्या आहेत असा आभास निर्माण केला जातो. हे सर्व टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता आहे. ही फसव्या जाहिरातीचे तंत्र. सध्याचे युग आपण बघतो की वस्तूंची विक्री जर तुम्हाला वाढवायची जर असेल तर जाहिरात तंत्रांचा अवलंब केला जातो. विभिन्न वर्तमानपत्रके, मासिके, TV, आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, कम्प्युटर यामध्ये ग्राहकांना आपल्या वस्तूकडे प्रवृत्त करण्यासाठी, ग्राहकांनी आपली वस्तू खरेदी करावी यासाठी एकच जाहिरात सतत केली जाते. ती पाहिल्यामुळे ग्राहक वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त होतो, परंतु जाहिरातीप्रमाणे वस्तू व सेवेचा दर्जा जो सांगितलेला असतो तो दर्जा मात्र त्या वस्तूमध्ये आपल्याला दिसून येत नाही. सेलच्या नावाखाली अगोदर वस्तूच्या किमती वाढून या कमी केलेल्या आहेत अशा प्रकारचा भास निर्माण केला जातो. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून वस्तू व सेवा खरेदीसाठी ग्राहकांवरती आघात केला जातो. ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी दडपण टाकून त्यांना उद्युक्त केलं जातं. यामुळे फसव्या जाहिरातीचे तंत्र जे आहे याला ग्राहकांनी बळी पडू नये किंवा ग्राहक जागृत राहावे यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 6वी आवश्यकता आहे भेसळ. आजकाल ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध माल मिळवणं अवघड झालं आहे. मालात भेसळ करणं ही एक सर्वसामान्य बाब आहे. बऱ्याच वेळेस विक्रेते नफा वाढवण्यासाठी चांगल्या व खराब माल एकत्र करून त्यांची विक्री करतात. उदाहरणार्थ
मिरीमध्ये पपईच्या बिया, जे आपण मिरी वापरतो, यामध्ये पपईच्या बिया मिसळणं, शेंगदाणे तेलामध्ये सरगीचं तेल मिसळणं, मिरीच्या पूडमध्ये लाकडाचा भुसा मिसळणं, चांगल्या प्रतीच्या धान्यात कमी प्रतीचं धान्य मिसळणं इत्यादी बाबींच्या माध्यमातून भेसळ होते. पेट्रोलमध्ये भेसळ असते, डिझेलमध्ये भेसळ असते, राजकारणामध्ये देखील आपल्याला भेसळ बघायला मिळते. जे भेसळ हा प्रश्न भारतीय ग्राहकांच्या दृष्टीनं काही फारसा वेगळा नाही. किंवा जे आपण लाल तिखट मिरच्या वापरतो याच्यामध्ये कलर टाकणं किंवा पिठाला कलर देऊन त्याच्यामध्ये मिसळणं, म्हणजे इतके विचित्र प्रमाणामध्ये भेसळ यामध्ये केली जाते. किंवा चांगल्या शेंगदाण्यांमध्ये थोडे खराब शेंगदाणे टाकून देणं, म्हणजे किती चीड येण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये जी भेसळ आहे ही भेसळ यामध्ये केली जाते. आणि या बाबतीमध्ये कोणी तक्रार करत नाही किंवा काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी आपल्याला काही प्रूफच नसतो. दुधामध्ये देखील भेसळ असते, तेलांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ असते. यासारख्या गोष्टींमुळे किंवा भारतीय ग्राहकांकडे ह्या भेसळ शोधण्यासाठी कुठल्या प्रकारचं साधन नाही आहे किंवा अशी साधने विकसित असून ती ग्राहकांपर्यंत पोहोचून दिली जात नाही. ही भेसळ थांबावी व ग्राहक जागृत व्हावात यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता यामध्ये आहे. त्यानंतर 7वी आवश्यकता आहे मालाच्या अवास्तव किमती. उत्पादकाकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा व वस्तूंची किंमत ही बाजारात वस्तू व सेवांना असणारी मागणी व बाजारातील पुरवठा यावर ठरत असते. म्हणजे उत्पादकाकडून ज्या सेवा पुरवण्यात येतात, वस्तूच्या किमती ठरवण्यात येतात, या बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवा यांना किती मागणी आहे व त्याचा किती पुरवठा होतो यावरती अवलंबून असते. परंतु बऱ्याच वेळेस व्यापारी बाजारामध्ये मक्तेदारी निर्माण करून वस्तूच्या किमती वाढवतात, तर काही वेळेस कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. वस्तूच्या किमती भरमसाठ वाढवल्या जातात. ग्राहकांना वाढीव किमतीला वस्तू व सेवा खरेदी कराव्या लागल्यामुळे ग्राहकांचं आर्थिक शोषण या ठिकाणी होतं. की यामध्ये मालाची अवास्तव किंमत जी आहे ही यामध्ये आकारली जाते. की बऱ्याच वेळेस बाजारपेठेमध्ये वस्तू या काढून घेतल्या जातात आणि वस्तूंच्या बाबतीमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि नंतर मालाचं शॉर्टेज आहे किंवा कच्चा माल मिळत नाही अशा प्रकारचे चुकीची माहिती ग्राहकांना दिली जाते. आणि जेव्हा बाजारपेठेमध्ये पुन्हा वस्तू उतरवल्या जातात तेव्हा त्यांच्या किमती अवास्तव वाढलेल्या असतात. किंवा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये मक्तेदारी निर्माण केली जाते किंवा मक्तेदारी आहेच. जसं आपण बघतो की लाईट, पेट्रोल, डिझेल, गॅस हे 4 वस्तूंची तरी भारतामध्ये मक्तेदारी आहे. त्यांना पाहिजे तशा किमती ते वेळोवेळी वाढवतात. किंमत कमी करताना 10 पैसे 20 पैसे कमी होते, वाढवताना मात्र किंमत 2 रुपये 3 रुपये एकाच दिवस वाढते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी काही फसवणूक जी आहे ही किमतीच्या माध्यमातून होताना दिसून येते. आता बँकिंग सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. GSTच्या नावाखाली बँका प्रयत्न करत आहे की पैसे काढणे आणि पैसे टाकणे याला चार्जेस लावणे. अर्थात बँक जी आहे ही बँक सेवा क्षेत्रामध्ये जाते. मग ग्राहक कशामध्ये जातो? जर आपले पैसे जर आपण बँकेकडे ठेवायला देतो किंवा बँकेमध्ये जर आपण टाकतो तर आपली असेट आपण बँकेला देतोय, बँक आपले असेट वापरते असा त्याचा अर्थ होतो. उलट बँकेनेच ग्राहकांना पैसे टाकण्याबद्दल चार्जेस दिले गेले पाहिजे. जर काढण्यासाठी तुम्ही लावताय तर टाकण्यासाठी ग्राहकांना चार्जेस का दिले जाऊ नये, अशा प्रकारची जागृती ग्राहकांमध्ये होऊन या वाढणाऱ्या सेवेच्या किमतीमध्ये दाद मागण्यासाठी ग्राहकांनी एकत्र येण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता आहे. त्यानंतर ग्राहकांना कर्तव्याची जाणीव. व्यापारी व्यवहारामध्ये विक्रेता व उत्पादकांबरोबर ग्राहकांची कर्तव्य महत्त्वाची असतात. जो काही व्यापार आणि व्यवहार होतो यामध्ये विक्रेता आणि उत्पादकांबरोबर ग्राहकांची काही कर्तव्य महत्त्वाची असतात.
योग्य व्यापारी व्यवहारांसाठी ग्राहकांनी आपली कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे योग्य व्यापारी व्यवहार व्हावा यासाठी ग्राहकांनी आपली जी कर्तव्य आहे ती पार पाडली पाहिजे. बरेच ग्राहक आपले पैसे वाचवण्यासाठी आपली कर्तव्य पार पाडत नाही. आपले पैसे वाचवावेत यासाठी जो ग्राहक वर्ग जो आहे हा कर्तव्य पार पाडत नाही. जसं की खरेदीची पावती न घेणं. ओरिजिनल बिल असेल तर त्याला GST लागते आणि ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करताना आपण बिल मागितलं का ते विक्रेते जे आहे ते सांगतात की बिल लागत असेल तर त्याच्यावर तुम्हाला 5 ते 18% या दरम्यान GSTची रक्कम एक्स्ट्रा भरावी लागेल. मग खरेदी पावती घेऊन काय करायचं आहे असं ग्राहक स्वतःला विचारतो आणि नंतर ती पावतीच घेत नाही. त्यानंतर एखाद्या वस्तूची एक्सपायरी डेट संपलेली असते. वस्तूची गॅरंटी वॉरंटी आहे असं सांगितलं जातं परंतु कार्ड दिलं जात नाही. वस्तू खराब झाल्यास मी इथंच दुकानात बसलोय तुम्ही घेऊन या असं आश्वासन दिलं जातं. जेव्हा प्रत्यक्ष ग्राहक अशा वस्तू त्या दुकानदाराकडे परत घेऊन जातो तेव्हा बरेचसे दुकानदार तुम्ही वस्तू चुकीच्या पद्धतीनं वापरली म्हणून खराब झाली अशा प्रकारची माहिती ग्राहकांना देतात व ग्राहकांबरोबर वाद घालतात. खरेदीच्या अटी व शर्ती ज्या असतात या ग्राहक माहिती करून घेत नाही किंवा ग्राहकांना परिपूर्ण माहिती करून दिली जात नाही. जसं 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाड्या जेव्हा आपण खरेदी करायला जातो तेव्हा त्यांना 5 वर्षे वॉरंटी असते. जे चिकित्सक ग्राहक आहे ते विचारतात की गॅरंटी नेमकी कोणत्या पार्टची आहे तेव्हा ते फक्त सांगतात की मशीनचीच गॅरंटी आहे. वरचा जो बॉडीचा पार्ट आहे, आर्मिचर आहे, बॅटरी आहे, टायर, ट्यूब यांची वॉरंटी नाही, मग फक्त मशीनची वॉरंटी आहे. म्हणजे ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाला वॉरंटी देत असताना वॉरंटीची जी डिटेल जी माहिती आहे ही सुद्धा दिली जात नाही. यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये भविष्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते. म्हणजे वस्तू खरेदी करत असताना ग्राहकाची कोणती कर्तव्य आहेत याची जाणीव या माध्यमातून ग्राहकाला व्हावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा जे आहे याची आवश्यकता निर्माण होते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती. हा मुद्दा आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.